ठाकरे सेना आणि मनसेच्या युतीची अधिकृत घोषणा झाली नसली तरी जागा वाटपाबाबत मात्र जोरदार खलबतं सुरू आहेत. ठाकरे सेनेनं मनसे समोर जागा वाटपाचा फॉर्म्युला ठेवलाय. हा फॉर्म्युला नेमका काय आहे आणि तो मनसे स्वीकारणार का, पाहूया एक खास रिपोर्ट. ठाकरे सेनेचा 72 जागांचा प्रस्ताव मनसे स्वीकारणार. 36 विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 2 जागा. मराठी पट्ट्यात मनसेची अधिक जागांची मागणी. उद्धव आणि राज यांचं मनोमिलन होऊन गेल्या काही महिन्यात अनेक गाठीभेटी झाल्या, मात्र अद्याप ठाकरे सेना आणि मनसेच्या युतीची अधिकृत घोषणा झाली नाही. असं असलं तरी दोन्ही पक्षातील जागा वाटपाची चर्चा ठोस आकड्यांवर आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मातोश्री आणि कृष्णकुंज इथं बैठकांना जोर आलाय. राज्यात नगरपंचायतीच्या निवडणुकीचा धुरळा उडालेला असताना मुंबईतही ठाकरे बंधूंच्या जागा वाटपाची समीकरणं जुळवली जात आहेत. ठाकरे बंधूंमध्ये कोणत्या फॉर्म्युलावर चर्चा झाली ते पाहूया. मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येकी 2 जागा मनसेला देण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रस्ताव आहे. म्हणजेच 227 पैकी 72 ते 75 जागा मनसेला देण्यास तयार आहे. ठाकरे सेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये या फॉर्म्युल्यावर प्राथमिक सहमती झाली आहे. मनसेकडून मात्र मराठी पट्ट्यात अधिक जागांसाठी आग्रह आहे. मनसेचा प्रभाव असलेल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये 3 जागांची त्यांची मागणी आहे. मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी मात्र जागांची चर्चा फेटाळली. दिल्या गेल्या आल्या 100 जागा दिल्या 200, या चर्चांना अर्थ नाही ना. मुळात अजून शिवसेना आणि मनसे या युतीची ज्या दिवशी सन्माननीय राजसाहेब घोषणा करतील त्या दिवशी मला असं वाटतं आपल्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देता येईल. अजून अशा प्रकारची कुठलीही घोषणा किंवा निर्णय हा सन्माननीय राजसाहेबांनी जाहीर केला नाहीये. ठाकरे बंधूंची युती होत असताना मुंबईत मनसेला सोबत घेण्यास काँग्रेसनं विरोध केलाय. दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मनसेबाबत सावध भूमिका घेतली. मनसे सोबत युतीचा प्रस्ताव आलेला नाही, आल्यास आघाडी म्हणून निर्णय घेऊ असं स्पष्ट केलं. 2017 मध्ये मुंबई मनपा निवडणुकीतलं चित्र पाहिलं तर शिवसेनेला 84 जागा मिळाल्या होत्या, तर मनसेकडे 7 नगरसेवक होते. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. शिवसेना फुटली आहे. विधानसभा निवडणुकीतही ठाकरे बंधूंच्या पक्षाची कामगिरी समाधानकारक झाली नाही. त्यामुळे ठाकरे बंधूंची युती महायुतीला रोखणार का आणि बीएमसीतील गेल्या दशकांची सत्ता ठाकरे अबाधित राखणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई.